हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या बघा सर्वांच्याचकडे ना हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची धामधूम असेल. कोणाचं आटोपलेलं असेल, कोणाचं आटोपायचं असेल आणि सध्या हे जे 8-10 दिवस असतात म्हणजे संक्रांती झाली की त्यानंतर बघा 10-12 दिवसापर्यंत ना वाणाला जायचं आहे, हळदी कुंकवाला जायचं आहे, असं काय काय सगळ्यांचं चालू असतं. आणि बरेच लोक बघा रथसप्तमीपर्यंत सुद्धा वाणाचा जो कार्यक्रम आहे तर तो करतात. पण यावर्षी अमावस्या आलेली आहे मधामध्येच, तर त्यामुळे बरेच लोक ना लवकरच हळदी कुंकवाचा कार्यक्रम आटोपण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि असं काही नाही, अमावस्येच्या नंतरसुद्धा हळदी कुंकू ठेवता येतं, पण आता प्रत्येकाचे बघा आपापले विचार. तर त्यामुळे मग म्हणजे सुरुवातीच्याच दिवसांमध्ये ना 17 तारखेपर्यंत तर सुरुवातीच्याच दिवसांमध्ये ना खूप असे हळदी कुंकवाची जी घाई आहे तर ते एका दिवशी 2-2, 3-3 घरी असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सध्याच्या परिस्थितीमध्ये चालू आहे. तर आज मी सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला घरी, कारण नंतर मग माझी ना महिन्याची जी अडचण असते तर तो प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे मग म्हटलं की आधीच आटोपून घेतलेलं बरं होईल. तर त्याचीच बघा इथे ना माझी तयारी चालू आहे. तर बघा हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे ना अगदी छोटासा असतो, पण तयारी मात्र ना इतकी करावी लागते. आणि त्याचंही तितकं काही नसतं, पण आपल्याच मनाला असं वाटतं की नाही हेही स्वच्छ करून घ्यायचं, तेही स्वच्छ करून घ्यायचं, इथली बेडशीट बदलायची आहे, तिथली बेडशीट बदलायची आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. आपल्या मनामध्येच बघा 100 विचारांचं ना काहूर माजतं. कारण आपल्याला असं वाटतं की जर कोणी आपल्या घरी आले तर आपलं घर ना आहे त्या परिस्थितीपेक्षा ना बेटर दिसावं, तसं घर सगळ्यांचं छानच राहतं. कारण गृहिणी म्हटली की तर ती घराला समर्पितच असते आणि घरकाम हेच तिचं जीवन असतं. म्हणजे कधी असं होतं, आणि माझ्या बाबतीत तरी नेहमी असं होतं की मी स्वतःला विसरून ना घराला प्राधान्य देते की माझं घर व्यवस्थित राहावं, छान दिसावं, आणि कोणाला दाखवण्यासाठी म्हणून नाही, तर माझ्या मनाला सॅटिस्फॅक्शन मिळावं. आणि म्हणजे बघा घर स्वच्छ असेल ना तर आपलंसुद्धा मन प्रसन्न राहतं आणि छान वाटतं. तर याच्याने आपण आपलं जे घर आहे तर ते स्वच्छ करत असतो. तर आज माझीसुद्धा ना तीच तयारी चालू आहे. 4:30-5च्या दरम्यान मी ज्या बाया आहेत तर त्यांना हळदी कुंकवासाठी बोलवलेलं. तर सकाळपासून माझी जी तयारी आहे तर ती चालू आहे. बेडशीटा बदलणे, बाहेर जे सोफ्याचे कवर वगैरे आहेत किंवा हॉलचे जे पडदे आहेत तर ते काही धुण्यासाठी मला टाईम मिळाला नव्हता. तर त्यामुळे मग आज मी ते ना धुवायला घेतले. कारण बघा सुरुवातीला ना असं होतं की ठीक आहे, आज टाईम मिळाला नाही उद्या करून घेऊ, उद्या टाईम मिळाला नाही परवा करून घेऊ. पण ऐन वेळेवर जेव्हा आपल्या इथे काही कार्यक्रम असतो तर त्यावेळेला असं होतं की आता ऑप्शन काहीच नाही, तुम्हाला करणेच आहे. तर त्यामुळे मग सोफ्याचे कवर आणि बाहेर जो कार्पेट मी टाकते तो, आणि बाहेरचे फक्त हॉलचे जे पडदे आहेत तर ते मी धुण्यासाठी काढलेले. तर ते मशीनला लावलेले आणि सकाळपासून बघा मशीन चालूच आहे. काही आपले कपडे असतात सोबतच आज एक्स्ट्राचे कपडेसुद्धा मी काढले आणि हेअर वॉश केलेला. आंघोळ मात्र झालेली नाही, हेअर वॉश केलेला. कारण मला ना केसांना मेहंदी लावायची होती. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 10-12 दिवसातून मला केसांना मेहंदी लावावी लागते, कारण माझ्या केसांची ग्रोथ खूप आहे आणि त्यामुळे ना ग्रे हेअर्स ना खूप लवकर येतात. तर त्यामुळे ना हेअर वॉश करून घेतला. म्हटलं सकाळचे कामं आटोपेपर्यंत माझे केस ना सुकून जातील आणि त्यानंतर मग ना मेहंदी लावून घेणार म्हणून. तर त्यासाठी म्हणून मी ना केस जे आहेत तर ते धुवून घेतले. आणि सोबतच बघा काल ना रांगोळी आणलेली होती मी. माझ्या इथली ना सगळी रांगोळी संपलेली होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या काकाच्या मुलीकडे मी हळदी कुंकवासाठी गेलेली, तर येता तिथून ना मला काही सामानसुद्धा आणायचं होतं. त्यामध्ये दुसऱ्या दिवशी माझ्या इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, तर काही सामान त्याचं होतं आणि सोबतच रांगोळी वगैरेसुद्धा सगळी ना संपलेली होती. आता ना रोज सकाळी मी उंबरठ्याच्या बाहेर रांगोळी काढते, तर त्यामुळे रांगोळी जी आहे तर ती मला ना बऱ्यापैकी लागते. तर म्हणून मग ना म्हटलं रांगोळीही घेऊन येते, कारण हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा रांगोळी लागेलच आणि रोजच्या रोजसुद्धा मला रांगोळीचं काम पडतंच. तर म्हणून मग जे जे कलर मला हवे होते तर ते कलर मी घेऊन आलेली आणि सगळी जी रांगोळी आहे तर ते डब्यामध्ये भरून ठेवलेली. मुलीसुद्धा आज घरीच होत्या. सानूला तर मी सुट्टी घ्यायला लावलेली होती आणि किट्टूला सुट्टी होती, कारण सध्या तिचे जे टीचर्स आहेत तर त्यांची इलेक्शन ड्युटी लागलेली, त्यामुळे बाहेरचा जो हॉल आहे तर तिथलीसुद्धा बेडशीट चेंज करून घेतली. आणि इथे बघा हा कबूतर तुम्हाला दिसत असेल तर, आणि त्याच्या बाजूला एक कबूतर आहे. तर बघा 2-3 कबूतर मिळून ना या कबुतराला इतका त्रास देत आहेत. तर बिचारा तो ना इथे खिडकीवर 2-3 दिवसापासून बसलेला. खिडकीची काच मी खोललेली की तो आत येईल
आणि त्याला एखादं कार्टून वगैरेमध्ये मी ठेवणार म्हणून, जोपर्यंत त्याचा हा त्रास संपणार नाही. पण तो काही आत येत नव्हता, तर म्हटलं चला ठीक आहे, तिथेच त्याला ना दाणा पाणी वगैरे टाकलेलं. तर बघू आता केव्हापर्यंत तो तिथे असणार आहे. तर बाहेरचं सगळं आटोपलं आणि त्यानंतर काल ना अप्पे बनवण्यासाठीचे मिक्स डाळी आणि तांदूळ मी भिजत घातले होते. तर तेच ना मला आता वाटायचे होते. पण त्यात बघा मी काय केलं की रात्री ओव्हरनाईट ते सोक झालेले, तर सकाळी उठल्या उठल्या त्यांना ना वाटून घ्यायला हवं होतं. तर ते काही मी वाटलं नाही. त्याचं कारण असं की कामाच्या नादामध्ये ना मी विसरलीच की मला काही ना म्हणजे वाटायचं सुद्धा आहे म्हणून. तर त्यामुळे मग ना 12-12:30च्या दरम्यान हे जे आहे तर ते मी वाटायला घेतलं. आणि याच्या आधी मी केसांना मेहंदी लावून घेतलेली होती. मेहंदीसुद्धा धुवून झालेली आहे, म्हणजे कामं करेपर्यंत जी मेहंदी आहे तर ती लागलेली होती केसांना, आणि मेहंदीसुद्धा धुवून झालेली. आणि त्यानंतर मग ना हे जेही वाटण्याचं काम होतं तर ते मी करायला घेतलं. तर त्याच्याने झालं असं की जे पीठ आहे तर ते पाहिजे तेवढं व्यवस्थित फर्मेंट काही झालेलं नव्हतं. त्यामुळे मग मी नंतर त्यामध्ये खाणा सोडा वगैरे टाकला, थोडी वेळ त्याला उन्हामध्ये सुद्धा ठेवलं. तर थोड्याफार प्रमाणामध्ये ते फर्मेंट झालं, पण पाहिजे तितकं झालं नाही. पण अप्पे ना खूप छान झाले होते. पीठ सगळं वाटून घेतलं आणि त्यानंतर बाहेर जे सोफ्याचे कवर वगैरे मी धुतलेले होते तर 1-1:30 वाजेपर्यंत ना ते छान असे वाळलेले. हे जे कवर आहेत तर ते माझ्याकडे ना एकच आहेत, म्हणजे 2 होते, पण मी त्याचा ना एक DIY बनवला. तर फ्रीजसाठी कवर आणि पुन्हा आणखी काय काय असं मी त्याचं बनवलं. आणि दुसरे कवर मी काही घेतलेले नाही, कारण हा जो सोफा आहे तर तो मला बदलायचा आहे. म्हणजे फार दिवस काही हा सोफा माझ्या हॉलमध्ये राहणार नाही. तर त्यामुळे मग म्हटलं की उगाच कशाला फालतू आणखी 1-1.5 हजार रुपये खर्च करायचे आणि हे जे कवर वगैरे आहे तर ते घ्यायचे म्हणून. कारण बघा जो महाराजा सोफा असतो तर तो मला घ्यायचा आहे, आणि त्यामध्ये मग ना हे जे कवर आहे तर हे त्यामध्ये काही पुरे पडत नाहीत. तर त्यामुळे मग ना मी म्हटलं की आता सध्या असू द्या, जे आहे त्याच्यानीच काम चालवून घेऊया. सोफा सध्या बऱ्या कंडिशनमध्ये आहे, त्यामुळे मग मी त्याला काही सध्याच बदललेलं नाही, पण लवकरच त्याला बदलणार आहे. तर म्हणून मग जे कवर होते त्यांना छान असं वॉश करून घेतलं आणि बाहेर कार्पेट वगैरे टाकून म्हणजे सगळं थोडंसं व्यवस्थित करून घेतलं. तिथे एंट्रन्सवर माझ्या इथे ना हा एक टेबल आहे, इथे इन्व्हर्टरसुद्धा ठेवलेला आहे. तर तो ओपन आहे, तर त्यावर बघा अशा प्रकारे ना कवर टाकून घेते मी. मागच्या वेळेला जेव्हा माझ्या इथे फर्निचरचं काम झालं तेव्हा माझ्या काही लक्षात आलं नाही की हा जो टेबल आहे तर तो पॅक करून घ्यावा म्हणून. आणि त्यानंतर मग मी त्याला म्हटलं कार्पेंटरला, तर तो म्हणाला आता सध्या काही मी करून देणार नाही, नंतर कधीतरी जेव्हा तुमच्या साईडला काम असणार तर तेव्हा बघू म्हणून. तर म्हटलं चला ठीक आहे. तर तो ओपन चांगला दिसत नाही, त्यामुळे मग इथे अशा प्रकारे ना एक मी कवर बनवून घेतला आणि त्यावर एक वरून पुन्हा आणखी लाईट कलरचा कवर टाकलेला आहे आणि थोडेसे झाडं वगैरे तिथे ठेवले, तर ते बरं दिसत होतं. त्याच्याच मागे ना एक किसिंग पट्टी आहे, तर तिला हाईड करण्यासाठी ना एक राधाकृष्णाची फ्रेम माझ्याकडे आहे, तर ती मी तिथे समोर ठेवते. म्हणजे मागे जी केसिंग पट्टी इन्व्हर्टरचं जे ते कनेक्शन आहे तर ती केसिंग पट्टी जी आहे तर ती हाईड होऊन जाते. बाहेर जे पडदे लागलेले आहेत तर ते सुद्धा धुतलेले होते, तर ते पडदेसुद्धा त्यांच्या जागी लावून घेते. आणि बाहेरचे हे जे पडदे आहेत ना, म्हणजे किचन आणि हॉल यांचं दोघांचं पार्टेशन आहे, त्यामध्ये ना मधामध्ये हे पडदे आहेत. तर ते ना इतके घाण होतात, कारण येता जाताना तिथे कोणा ना कोणाचं सततचं हात पुसणं चालू असतं. तर त्यामुळे ते ना खूप असे खराब होतात, तर त्यांना महिन्यातून एखाद वेळा तरी ना धुवावंच लागतं. आणि ते पडदेसुद्धा मला बदलायचे आहेत, पण नंतर कधीतरी बदलणार. तर त्यामुळे मग मी त्यांना ना धुवून घेतलं. त्यानंतर इथे ना सुपारीचा जो काही डबा असतो तर तो सजवणं माझं चालू आहे. म्हणजे बघा घरी जेव्हा कार्यक्रम असते ना तर त्यावेळेला ना असं वाटतं की जे जे काम आपल्या लक्षात येतं ते काम ना पटापट आवरून घ्यायचं किंवा करून घ्यायचं. कारण नंतर मग ना कधी असं होतं की सगळे मोठमोठे कामं आपण सगळं तयार करून ठेवतो आणि ऐन वेळेवर ना या छोट्याशा कामासाठी मग सगळ्या स्त्रियांच्या समोर आपल्याला ना सगळं तो पसारा करावा लागतो. तर म्हणून मग ना माझी एक सवय आहे की आधीच ना सगळं व्यवस्थित करून ठेवण्याचा प्रयत्न करते, की म्हणजे वेळेवर जेव्हा स्त्रिया येतात तर त्यांच्यासमोर ना धावधूप नको. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. याच्या समोरचा जो व्हिडिओ आहे तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.